हिंगोलीच्या गोकुळपिंपरी गावामध्ये अवैध दारूची विक्री होत असताना आता सध्या जे त्रस्त नागरिक आहेत, महिला आहेत, या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आता आलेले आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी इथे ग्रामस्थ आहेत. दादा, मला सांगा, गावामध्ये दारू विक्री जाते, काय नेमकं कशा पद्धतीने विकल्या जाते? अगदी बरोबर आहे. गावामध्ये 2 ते 3 दुकानं या ठिकाणी प्रस्तावित आहेत आणि त्या ठिकाणी गावातील जे महिला आहेत, या महिलांनी वेळोवेळी गोरेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वतः सांगितलेलं आहे की साहेब, आमच्या गावातली दारू बंद करा. या दारूमुळे आमच्या गावातले अनेक संसार उघड्यावर आलेले आहेत आणि अनेक महिलांचे, आता या महिला ज्या आहेत यांचे मालक सुद्धा या ठिकाणी दारूमुळे दगावलेले आहेत. त्यामुळे त्यांचे लहान लहान लेकरं उघड्यावर आलेले आहेत. त्यामुळे अशी विनंती सुद्धा केलेली आहे गोरेगाव पोलीस स्टेशनला, परंतु गोरेगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक साहेब असतील यांच्याकडे या महिलांनी या ठिकाणी यावं लागलेलं आहे आणि या महिला या ठिकाणी 200-200 रुपये घरातून खर्च करून या ठिकाणी आलेले आहेत आणि यांची कळकळीची एवढीच मागणी आहे, जसा आमचा संसार बर्बाद झाला दारूमुळे तसा दुसऱ्याचा संसार बर्बाद होऊ नये ही अपेक्षा घेऊन या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांकडे ह्या महिला पूर्ण आलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून माझी सुद्धा विनंती आहे की जिल्हा प्रशासन असेल, पोलीस अधीक्षक असतील, यांनी तात्काळ या ठिकाणी गोकुळपिंपरी या ठिकाणी जे अवैध दारू व्यवसाय सुरू आहे ती दारू त्यांनी तात्काळ बंद करावी व गोरगरीब लेकरांचे जे काय जीवन उद्ध्वस्त होत आहेत ते तात्काळ थांबवावे व त्यांना ते काय अपेक्षा असेल त्यांच्या पगार एक तर वाढवाव्या, जे कोणी हप्ते घेत असेल त्यांच्या पगार एक तर वाढवाव्या, नाहीतर त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे आणि आपल्या 2 पैशाच्या आमिषामुळे या गोरगरिबाचे संसार उद्ध्वस्त करू नये अशी अपेक्षा आम्ही आम आदमी पार्टीकडून. साधारण किती दिवसापासून गावामध्ये दारू विकली जाते? साधारण 4-5 वर्षापासून आमच्या गावात दारूचे प्रमाण वाढलेले आहे. अगोदर प्रमाण खूप कमी होते, आता 4-5 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात अवैध दारूचे प्रमाण वाढलेले आहे आणि अवैध दारू ही वाशिममधून येतोय आणि वाशिममधून पूर्ण डीची केमिकल युक्त दारू या ठिकाणी येत आहे. त्यामुळे शरीराला हानिकारक आहे आणि शरीराचे लिव्हर लवकर खराब होऊन या ठिकाणी लवकरच म्हणजे युवा पिढीचा मृत्यू होत आहे. ही सुद्धा गांभीर्य आहे. या गांभीर्य सुद्धा शासनाने लक्षात घ्यावे व ही तात्काळ दारू बंद करावी अशी आमची अपेक्षा. आपल्यासोबत अजून काही महिला देखील आहेत. ताई, मला सांगा, आपण या ठिकाणी दारू बंदीसाठी आलेला आहात, नेमक्या काय त्रास आहे? काय त्रास आहे म्हणजे ते दारू पिणारे पेतो, घरी येऊन भांडण करते. मग आता त्या बायका मुलांनी कुठं जायचं आणि म्हणाय गेले की त्या बाया म्हणतात आमच्या मागा येतो का तुमच्या घरी, तुम्हाला बोलवता का? मग आता यांनी नाही आणल्यावर हे पेत काय पेतात का? नाही. मग माझं म्हणणं आलं की तुम्ही आणू बी नका आणि विकू बी नका. कोण विकतंय? कोण विकतंय? बाया येतात. आपण याआधी म्हणला की माझा पती देखील दारूमुळे. माझा पती दारूनच वारलेला आहे. हो. आता मुलं बाळ कसं? मग माझं एक मुलगा आहे, एका मुलीच लग्न केलेलं, ती तिच्या घरी आहे. आपल्यासोबत अजून देखील महिला आहेत. काकू, मला सांगा, मला सांगा, आपण या ठिकाणी दारूबंदीसाठी आलेला आहात, नेमका गावामध्ये कशी विकल्या जाते दारू? दारू लई विकल्या जाते साहेब. रात्रीची पण दारू देतात, 12-1 वाजता दारू उघडून पण दारू देतात. दारू उधार पण देतात आमच्या इथं. असं नाही, 1000 रुपयाची दारू मी नवऱ्याला उधार दिली बायाने त्या. दारू पिऊन येऊन जेवण नाही, काय नाही, भाजी भाकर फेकून देतात. दारू पिऊन भांडणं होतात ना. उधार दारू देतात, उधार हप्त्याची पेमेंट तेच घेतात तिकडं काम करून आल्यावर पण. आपण देखील आलेला आहात काय? हो, तेच परिस्थिती. मा बी घरी दारू पिते, घरी दांगडो करते. तेच आहे आमच्या गावात. उधार दारू देतात, उधार पितात. म्हणाय गेले की म्हणतात आम्ही तुमच्या घरी पैसे घेऊन थोडे या लागलो म्हणतात. कोणती देशी गाव? देशी पैसे नसले तर निश्चितच या ठिकाणी ज्या महिला आलेल्या आहेत एकदम त्रस्त झालेल्या आहेत. यांचे संसार देखील उघड्यावर आलेले, तर घरामध्ये या दारूमुळे कलह होत असल्याचं देखील या ठिकाणी महिला सांगत आहेत. गजानन पवार, एलएस मराठी, हिंगोली.